सोशल मीडिया हा एक असा विषय आहे सध्याला की तो पॉझिटिव्ह जर घेतला आपण तर तो खरंच खूप छान आहे. कारण याचे परिणाम तसे खूप चांगले जर आपण चांगल्या दृष्टिकोनातून त्याला जर बघितलं तर. आणि स्त्रिया, बहुतांश स्त्रिया ह्या हाऊसवाईफ असायच्या, तर असं ते स्ट्रक्चर होतं जीवनशैलीचं त्यावेळेस. असे कितीतरी कलाकार पूर्वी होते, पण त्यांना ती संधी मिळूच शकली नाही कारण त्यांची परिस्थिती नव्हती. गाव सोडणं एवढं सोपं नव्हतं. आता कुठे सोशल मीडिया, मला पण हे बघा, सोशल मीडिया एक आता असं झालेलं आहे ना की जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याची एक भीती पण होती. आहेत लोक काहीही टाकायला लागले किंवा त्याचा गैरवापर पण करतायत. नमस्कार, आपण वेगवेगळ्या विषयी चर्चा करत असतो. सांप्रदायिक विषय सुद्धा चर्चा करत असतो. आज आपल्या सोबत सांप्रदायिक विषयावर चर्चा करण्यासाठी आहेत स्वरालीताई हावळे पाटील. त्यांचं शास्त्रीय संगीत झालेलं आहे, ते विशारद आहेत. पण मात्र आजकाल सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळं लोक भजन, कीर्तन किंवा शास्त्रीय संगीत याकडे दुर्लक्ष करत आहेत किंवा त्यांची संख्या कमी होत आहे असं काही जण म्हणतात. खरंच ते खरं आहे का, तेच जाणून घेऊ ताईकडून. तर काय सांगाल ताई, खरंच ज्या पद्धतीनं सोशल मीडिया आलाय त्यामुळे शास्त्रीय संगीत असेल, भजन असेल, कीर्तन असेल, याची आवड कमी झाली? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. खरं तर सोशल मीडिया आपण बघण्याच्या कोणामधनं ते दिसतं की आपण त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं. सोशल मीडिया हा एक असा विषय आहे सध्याला की तो पॉझिटिव्ह जर घेतला आपण तर तो खरंच खूप छान आहे. कारण प्रत्येक कलाकाराला मोठा स्टेज मिळत नाही आणि कलाकार असा प्रत्येकात काही ना काहीतरी कला असते, त्याला ती सादर करायची असते, पण त्यांना ते नाही मिळत. म्हणजे बऱ्याच लोकांना नाही मिळत. पूर्वी असं होतं की एखाद्यालाच मोठं स्टेज मिळायचं. मग हे काही छोटे मोठे कलाकार आहे ते त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा त्यांना त्यांचं बॅकग्राऊंड म्हणा, योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे म्हणा किंवा अधुरं शिक्षण असल्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते पोहोचत नव्हते. पण आता सोशल मीडियामुळे असं झालं ना की एक अडाणी माणूस सुद्धा तो त्यात मधली जी काही कला असेल ती तो त्यावर सादर करून त्यालाही कुठेतरी एक स्टेज मिळाले, त्यालाही बघणारा वर्ग आहे. याचे परिणाम तसे खूप चांगले जर आपण चांगल्या दृष्टिकोनातून त्याला जर बघितलं तर. आणि गायक पण आपण बघतो भरपूर झालेत आता, तर असंख्य गायक म्हणता येईल आपल्याला. सोशल मीडियावर त्यांना स्टार म्हणलं जातं. हा, मग तेच सांगते मी की घरात बसून आपल्याला ऐकणारं कोणी नसतं, पण सोशल मीडिया आता असं झालंय की घरोघरी पोहोचले आणि आपली जी कला आहे ती त्या घरोघरी प्रत्येकांपर्यंत पोहोचतीये. तर हा एक त्याचा बेनिफिट आहे. पण जर आपण पाहिलं तर पूर्वी ज्या पद्धतीनं भजन असतील, कीर्तन असतील, भारुड असतील, अभंग असतील, गवळणी असतील किंवा काकडा भजन असतील, हे लोक आवडीनं ऐकायचे. सकाळी उठून काकडा भजनाला जायचे, भजन कीर्तनाला मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. पण मात्र आता सोशल मीडियावर सगळं काही ऑनलाईन झालंय, बघायला मिळतंय. मग कुठेतरी प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे का किंवा आवड कमी झाली आहे का, काय वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर आहे, खूप छान प्रश्न आहे तुमचा. खरंच आहे, पूर्वी मनोरंजनाचं हे एक साधन असायचं की लोककला असेल किंवा भजन मंडळाचं, भजनी मंडळांचं भजन असेल किंवा एखाद्या शास्त्रीय मैफिल असायच्या पूर्वी, ते ऐकण्यासाठी आवर्जून ते लोक तिथपर्यंत जायचे आणि समोरासमोर ते त्या बघायचे, ऐकायचे. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा होत्या. तेव्हा सोशल मीडिया वगैरे नसल्यामुळे लोकांना ते एखादा जरी कुणाचा कार्यक्रम आहे, एखाद्या गायकाची मैफिल एवढं जरी कळालं ना की ज्यांना आवड आहे त्या क्षेत्रामध्ये, ती लोक त्या मैफिलीसाठी हजर राहायची. हा, पण आता असं झालं ना की तेच म्हणते, सोशल मीडियाचा एक दृष्टिकोन चांगला पण आहे, एक वाईट असा आहे की प्रत्येकाला घरापर्यंत सगळं मिळतंय. आता पूर्वी बघा, आपण थिएटरला, मलाही आठवतं चांगलं की फॅमिली सहित अगदी नवीन एखादा मूव्ही आला की त्याची आतुरता असायची आणि प्रत्येक जण तो मूव्ही बघायला जाण्यासाठी तयार असायचा. अगदी आम्ही ग्रुप करून असं जायचो. पण आता असं झालं ना की थिएटरलाही जाण्याची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. कारण याचं कारणही सोशल मीडियाचे. सगळं जर आपल्याला घरामध्ये मिळतंय तर मग आता बाहेर लोक पडणं टाळतायत आणि कारण त्यांना ते सगळं घरी मिळतंय. त्यामुळे मैफिल ऐकायला आता प्रेक्षक वर्ग कमी झालाय. त्यानंतर लोककला पण आपल्याला बऱ्यापैकी आता सोशल मीडियावरच बघायला मिळतेय. तर हा परिणाम झालेला आहे सोशल मीडियामुळे. नक्कीच आपण जर पाहिलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे
पूर्वी प्रत्येकामध्ये टॅलेंट असायचं, अजूनही प्रत्येकामध्ये टॅलेंट आहे, पण मात्र ते टॅलेंट दाखवण्यासाठी जर स्टेज मिळवायचं असेल तर कुठल्या तरी एखाद्या मोठ्या शहरामध्ये जावं लागायचं, वेगवेगळ्या लोकांना भेटावं लागायचं. जर त्या ठिकाणी स्टेज जरी मिळालं तर तसं ते सक्सेस होईल की नाही होईल असे अनेक प्रश्न व्हायचे. पण मात्र आता सोशल मीडियामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलाय, प्रत्येकामध्ये जे काही टॅलेंट असेल, कोणाला चांगलं बोलता येत असेल, लिहिता येत असेल, वाचता येत असेल किंवा गाणे म्हणता येत असतील तर ते सुद्धा आज सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. तर याचा कुठेतरी चांगला सुद्धा फायदा होतोय. आहेच आहे. आताच्या या धावत्या युगामध्ये आपण जर बघितलं तर वेळ खूप कमी राहिलेला आहे प्रत्येकांकडे. पूर्वी फार जीवनशैली ही एक अशी सायलेंट होती. बरोबर. म्हणजे एक ठराविक वेळ होता कामाचा, तो वेळ झाला की लोक आरामाने घरी यायचे, कुटुंबांना वेळ द्यायचे आणि बहुतांश स्त्रिया ह्या हाऊसवाईफ असायच्या. तर असं ते स्ट्रक्चर होतं जीवनशैलीचं त्यावेळेचं. पण आता असं झालंय ना ह्या आधुनिक युगामध्ये की बऱ्यापैकी आता दोघंही नोकरी करतायत, तर त्यांचे एकदम म्हणजे धावपळीचंच युग म्हणता येईल आपल्याला सध्या. तर ह्या धावपळीच्या युगामध्ये जो दिवस सुट्टीचा असतो तो त्यांच्यासाठी म्हणजे खूप मोठा दिवस असतो. तर त्यांच्याकडे आता वेळ राहिलेला नाहीये की एखादी मैफिल असेल आणि ती ते अटेंड करतील. बरं, अजून एक त्याच्यामध्ये असं आहे की जरी पूर्वी लोक मैफिल अटेंड करायला जायचे किंवा कार्यक्रम अटेंड करायचे, पण त्याचाही वर्ग एक ठराविक वर्ग होता जो त्या क्षेत्रातला आहे किंवा ज्याला त्याची आवड आहे किंवा जो तो करतोय, हाच एक वर्ग होता. पण सोशल मीडियाचा एक फायदा असा आहे की सर्वसामान्यांनाही आता त्या कला पोहोचतायत, त्यांच्या त्या समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांनाच ते पाहायला मिळतंय. एक ठराविक वर्ग राहिला नाही आता की ते आपल्याला बघतोय. हा एक त्याचा एक फायदा झालेला आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की पाहण्याचा दृष्टिकोन हे तर खरं तर खूप फायद्याचंच आहे. पूर्वी खरं तर खूप स्ट्रगल होतं. तुम्ही जसे आता म्हणालेत की मोठ्या शहरात जावं लागायचं किंवा एखादे गुरु निवडावं लागायचे, त्यांच्याकडेही ऍडमिशन आपल्याला मिळेल का, आपली राहण्याची सोय आहे का, तेवढा पैसा नसायचा, ती परिस्थितीच नव्हती. असे कितीतरी कलाकार पूर्वी होते पण त्यांना ती संधी मिळू शकली नाही कारण त्यांची परिस्थिती नव्हती, गाव सोडणं एवढं सोपं नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर सोशल मीडिया आपण म्हणतो की आता शेतामधनही व्हिडिओ यायला लागले, डोंगरावरही व्हिडिओ यायला लागलेत. तर आदिवासी जमात पण आता पूर्वी बघायला नाही मिळायचा, तर तोही आता प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतो सोशल मीडियावर. बरोबर आहे. तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असता, तुमचे सुद्धा मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स आहेत. तर असं कुठलं एखादं तुमचं भजन असेल, गवल असेल जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे किंवा आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय म्हणून दाखवा? व्हायरल आता व्हायरल म्हणण्यापेक्षा खरं तर मी 12 वर्षापासून शास्त्रीय संगीत शिकते श्रीराम विदाते गुरुजींकडे. तसं तर म्हटलं तर मला ही कला आईकडनं, आईच गायिका होती माझी, छान हाऊसवाईफ होती, पण त्यावेळेला त्यांना काही ते संधी मिळाली नव्हती. तर मला जसं आठवतं तसं मला गायनाची खूप आवड आहे, गातेही, पण शिकायला मिळालं नव्हतं. पण माझ्या मिस्टरांचा खूप मौल्याचा माझा वाटा आहे मला पुढे नेण्यामागे की त्यांनी मला शिकण्यासाठी आग्रह धरला आणि मी 12 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर आता कुठे सोशल मीडिया मला पण हे बघा, सोशल मीडिया एक आता असं झालेलं आहे ना की जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याची एक भीती पण होती. बरोबर. एक भीती काय होती की आपण 2 युग बघितलेत, जे 90चे आपण म्हणतो की आपण ती पण पिढी बघितली आणि आताची पिढी बघतोय. तर त्या पिढीतल्या लोकांना हे पचायला जरा किंवा पचवून घ्यायला जरा वेळ लागला सोशल मीडियाला. तर मी खूप दिवस यांचा बऱ्यापैकी मला आग्रह असायचा, तू टाक, तू काहीतरी करत जा, पण एक भीती असायची की नाही सोशल मीडिया आहे, ह्याच्यावरती वाईट पण काहीतरी होऊ शकतं आणि हे पण आहे, त्याचे दुष्परिणाम पण भरपूर आहेत. लोक काहीही टाकायला लागले किंवा त्याचा गैरवापर पण करतायत. तर मग कुठेतरी ती एक काही भीती माझ्या डोक्यामध्ये होती, म्हणून मी बऱ्यापैकी ते टाळायचे. पण एक अशीच चालून संधी आली, मनोज दादा जरांगेंच्या सहकारी आहेत माझे मिस्टर, तर मग त्यांचं एक गाणं बरंच व्हायरल पण गेलं, मूवी मध्ये पण मला गायला संधी मिळाली. पण एक भजन माझं असं आहे की ते मी कॉलेज लाईफ मध्ये म्हणजे मी जसं गायला लागले तर त्या भजनावर माझा बऱ्याचदा नंबर आला आणि बऱ्याच वेळा मला त्याच्यावर बक्षीसही मिळाली.
तर ते मी नक्कीच गाईल. नक्कीच नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडेल. नक्कीच. देव देव्हाऱ्यात नाही, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेला, देव चोरून नेला, अशी कोणाची पुण्याई, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. खूप छान ताई, खूप एकदम मस्त गायलं तुम्ही. हे माझं पहिलं होतं आणि मी काही कुठे शिकलेली नव्हते. आजोबा होते माझे, आध्यात्मिक मार्गावर चालणारेच होते ते. तर त्यांनी मला हे सजेस्ट केलं होतं की तू हे भजन गा. तर तेव्हा ऐकायला साधनं नसायची. मग एकदा दोनदा असं काहीतरी कानावर पडून मी ते थोडंसं त्यावेळेला ह्या पद्धतीने प्रिपेअर केलेलं, आणि जे म्हणतो ना आपण सुरुवातीला जे आपल्या डोक्यात असतं तेच फायनली बसलेलं असतं. मी नंतर ना ते ओरिजिनल गाण्या ऐकून त्याचं काही केलं नाही. माझं जे बसलेलं होतं, ज्याच्यावर मी बक्षिसं घेतलीत, तेच मी फायनल ठेवलं गाताना. नक्कीच कॉलेज पासून झालेली सुरुवात किंवा इथपर्यंत आता तुम्ही चित्रपटामध्ये सॉंग्स मानलेत किंवा तुमचे स्वतःचे अल्बम सुद्धा आहेत, वेगवेगळे गाणे आहेत, तर तिथपासून ते इथपर्यंतचा प्रवास कसा राहिला बरं? खरं तर मी असं माझ्या डोक्यात असं काही नव्हतं, फक्त शिकायचं एवढंच होतं. आणि गुरुजींच्या सानिध्यात असल्यामुळे ग्लॅमर युग किंवा प्रसिद्धी ह्या गोष्टींपासून मी फार दूर होते. पण असं आता आपण योगायोग म्हणावा की सहज दादांचं आता मी म्हटल्याप्रमाणे हे सहकार्य चांगले असल्यामुळे त्यांनी मला, आणि मला लिखाणाची पण आवड आहे, तर मी 4 ओळी अशा सहज लिहिल्या आणि सहज गात होते. तर यांनी त्या कॅच केल्या आणि FB ला टाकून दिल्या, फेसबुकला. तर ती 4 लाईनीची जी क्लिप होती ती एवढी व्हायरल गेली की ती गोवर्धन दोलताडे आबा म्हणून एक डिरेक्टर आहेत, तर त्यांच्यापर्यंतही ती पोहोचली. आणि त्यांची त्यावेळेला संकल्पना होतीच डोक्यात की मनोज दादांच्या जीवनपटावर मला एक चित्रपट बनवायचा आहे. तर मग त्यांनी ती जेव्हा क्लिप ऐकली तेव्हा यांच्याशी संपर्क केला की हे पूर्ण गाणं आम्हाला मिळेल का. तर आता मी म्हंटल मी तर पूर्ण लिहिलेलं नाहीये, मी 4-5 ओळी मला जशा सुचल्या तशा मी त्या तेवढ्या लिहिल्या आणि गायल्या. तर बघा म्हणे ताई, आम्हाला पूर्ण जर ते मिळत असेल तर आम्हाला द्या ते गाणं, मला फार आवडलं. मग मी त्याच दिवशी ते लिहिलं, कम्प्लीट केलं, त्यांना पाठवलं. त्यांना ते खूप आवडलं. आवडल्यानंतर त्यांना माझं ते गातानाही खूप आवडलं. त्यामुळे त्यांनी परत कॉल केला आणि परत म्हटले की तुम्ही स्वतःच हे गाणं गा म्हणून, तुमच्या लिरिक्सच नको तर आम्हाला तुमच्या आवाजात हे गाणं हवंय. तर मग तरी पण मी विचार करायला लागले काय करावं. म्हणजे थोडंसं आपण एक गुरूंच्या ज्या वेळेला ह्याच्यामध्ये असतो त्यावेळेला खूप विचार करतो प्रत्येक गोष्टीचा. तर मग थोडंसं हो नाही करत मग यांची पण खूप इच्छा होती की करायला पाहिजे. मग हो म्हटलं आणि छान तो पुण्याला रेकॉर्डिंग झाली त्या गाण्याची. त्यांनी संगीत आपले नागभिडे म्हणून आहेत, त्यांनी त्याला संगीत दिलं. छान गाणं झालं. नंतर मग त्यांचा परत कॉल आला की ताई तुम्ही ह्याच गाण्यावर अभिनय पण करा. तर ती पण एक संधी मिळाली मला त्या चित्रपटामध्ये. तिथून माझा हा सोशल मीडियाचा खरा प्रवास सुरू झाला की मग मला थोडंसं नाही का, अरे आपण आता चढलोय बरं का, एक पायरी चढलोय कुठेतरी, आणि एक चांगली मोठी संधी म्हणून आपल्याला ती आली आणि आपण ती स्वीकारलीये. मग आता काय असतं ना, आपलं मनाचं परिवर्तन होत राहतं. मग मी कुठेतरी विचार केला नाही, आपणही आता सोशल मीडियावर थोडंफार ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. मग थोडंफार तेव्हापासून मी खरं तर ऍक्टिव्ह झाले. बरेच गाणे माझे चांगले व्हायरललाही गेलेत.
आणि दादांची बरेच गाणी मी गायली. दादांची गाणी मी खरं तर एक असा विचार करते की मी हाऊसवाईफ आहे, मी बाहेर पडू शकत नाही, आणि दादांनी समाजकार्य खूप केलं, समाजासाठी लढतायत, गरजवंतांसाठी लढतायत. तर बऱ्याच स्त्रिया पण त्यांना जाऊन सहकार्य करतायत, किंवा माझे हस्बंड तर 24 तास त्यांच्या सोबतच होते. मग मला कुठेतरी वाटलं की आपण ते नाही, पण आपण असं काहीतरी करू शकतो की जे लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि ते चित्रपटाच्या गाण्यापासून मला ते कळलं की अरे आपल्याला हे लोकांपर्यंत आपण असं नाही पण अशी समाजसेवा करू शकतो. मग आम्ही बरीच गाणी दादांवर पण बनवली आणि त्यालाही भरपूर यश मिळालं. नक्कीच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण आरक्षण लढ्यामध्ये सुद्धा, मुंबई मोर्चामध्ये सुद्धा सोनालीताई हावळे पाटील यांचं गाणं मोठ्या प्रमाणात वाजत होते, लोक सुद्धा आनंदी होत होते आणि त्यांना एक मोठा उत्साह सुद्धा त्या आरक्षण लढ्यामध्ये येत होता मुंबईच्या दिशेने जात असताना. आता याच लढ्यामध्ये सचिन हावळे पाटील हे मागच्या 2 वर्षापासून सक्रिय होते, ते बराच वेळ त्या ठिकाणी देत होते. काय भावना होत्या बरं तुमच्या? नाही, खूप आनंद होता, कारण ती गरज होती आणि ती गरज प्रत्येक समाजाला, प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला ती भासतीये, अजूनही भासतीये. तर मग कुठेतरी आपण समाज एकत्र आलाय आणि लढतोय, तर साहजिकच आपलं खूप कर्तव्य आहे प्रत्येकाचं की आपण त्याला प्रोत्साहन देणं. आता समजा माझे मिस्टर 24 तास त्यांच्यासोबत फिरत होते, तर मी मग घर सांभाळत होते, कारण ती एक जबाबदारी मी घरची पार पाडत होते, ते बाहेर असायचे. मग त्याच्यामधून अजून आपण काय करू शकतो, मग आपल्याकडे ही कला आहे, आपण काहीतरी लिहू शकतो 4 लाईन, किंवा आपल्या ज्या काही भावना आहेत त्या मी त्या गाण्यात उतरवल्या आणि लोकांना, समाजाला त्या प्रोत्साहित कराव्यात, करण्यासाठीच खरं तर माझा हा हेतू होता की आज ते मुंबईला आरक्षणाच्या लढ्यासाठी बरीच आपला समाज बांधव गेला, एवढ्या मोठ्या गाड्या घेऊन गेल्या, प्रत्येकाने आपल्या परीने सगळी सोय करून गेले. तर मग त्यांना एक मोटिवेट करायचं, त्यांना प्रोत्साहन आपण कसं द्यायचं, तर मग मी माझ्या गाण्यांच्या माध्यमातून, आणि संगीत हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये सगळे रस आहेत, म्हणजे वीर रस, जर लढाई जरी असेल तर ते संगीत सुरू झाल्याशिवाय तो रस तयार होत नाही. तर मग आपण लढा लढतोय तर ते तयार व्हावं, त्यांच्यात ती प्रोत्साहन यावं, म्हणून मग मी तो एक प्रयत्न केला.